राजवीर जाऊ दे, मग परक्या माणसासाठी तू चिडचिड करू नकोस उगीच. नाही तर काय, आता आपलंच नाणं खोटं, त्याला कोण काय करणार ना. मला तर काही पटतच नाहीये. राजवीर, तुम्ही कैवल्यबद्दल खूप चुकीचा विचार करताय. ते खरंच तसे नाहीये. राजवीर, अरे तू समजतोस तसा तो नाहीये. खूप मोकळ्या स्वभावाचा आहे. मी कधीपासून हेच सांगायचा प्रयत्न करते. राजवीर ते मनाने खूप चांगले, ते वाईट नाहीयेत. मानवा कमाल आहे तुझी. इतके दिवस आमचं ऐकलं नाहीस, कोणी काय बोललं नाही तुला. पण त्या परक्या व्यक्ती समोर तरी या राजवीरचा शब्द पडू देऊ नकोस. हो ना, तर राजवीरला नाही आवडत त्याच्याशी बोललेलं, तर कशाला गेली तर त्याच्याशी गप्पा मारायला. बस, मला समजवण्याची गरज नाही कोणी. माई, कैवल्य, तू तरी समजून घे. इतका टोकाचा निर्णय नको घेऊस. जाऊ दे माई. मी आता चाललोय म्हणजे काय तुझ्याशी नातं तोडून नाही चाललोय. बँगलोरला ये कधीतरी वेळ काढून भेटायला. नमस्कार करतो. सुखी राहा. येतो. मनवा, रडून प्रश्न सुटत असते तर खरंच सगळं खूप सोपं झालं असतं. कधी कधी नाती टिकवून ठेवण्यासाठी ठोस पावलं उचलावी लागतात. काही झालं तरी स्वतःवर विश्वास ठेवायला शिक. हे तुझ्यासाठी. हे काय आहे? मोबाईल आहे. मला माहितीये तू वापरू शकणार नाहीस, पण आपल्या मैत्रीची आठवण म्हणून. घे. ए, ते गिफ्ट घ्यायचं आणि निघायचं. गरज नाही आम्हाला. माहितीये मला, पण आमच्याकडे पद्धत आहे. घे. येतो. थांब. या घरात कोणती आठवण ठेवायची आणि कोणती नाही ते मी ठरवतो. आणि मला या घरात तुझी कोणतीच आठवण नकोय. त्यामुळे घ्यायचं आणि निघायचं. बरोबर आहे. आठवणी जपायला प्रेमाची कदर असावी लागते. ती तुला नाही. मार्क माय वर्ड्स,
वेळ आली की प्रेम म्हणजे काय आणि प्रेमाचं महत्व काय हे तुला नक्की कळेल. आय जस्ट विश तेव्हा तुला पश्चाताप होऊ नये. गुड लक. का वागला तसा? दुसऱ्यांचा अपमान करून काय आनंद मिळतो तुम्हाला? तुम्ही नेहमी मला म्हणता ना, हे मोहिते पाटलांचं घराणं आहे, ते घराण्याला शोभेल असं वागायचं. हे असं वागतात तुमच्या घरात? असा पाहुणचार करतात पाहुण्यांचा? कोणाचं कारण नसताना अपमान करण्याची हौस नाही मला. दुसऱ्याच्या घरात दुसऱ्याच्या बायकोशी कसं वागायचं याचे मॅनर्स नाही, अक्कल नाही त्याला. तुम्हाला का हवंय की प्रत्येकाने तुमच्याप्रमाणे जगावं? त्यांना डॉक्टरेट मिळाली होती, ते खुश होते, त्यांचा आनंद शेअर करत होते. काय प्रॉब्लेम आहे? ही शेअर करण्याची पद्धत आहे. आणि मला एक गोष्ट कळत नाही, घरात एवढी लोक असताना त्याला सतत तुमच्याकडे काय काम होतं? आणि आनंद सेलिब्रेट करायचा होता ना त्याला, मग हात हातात घेण्याची काय गरज होती? त्यांनी माझा हात धरला, हा प्रॉब्लेम आहे ना, म्हणून तुम्ही त्यांच्यावरती हात उगारला ना. हो, मग माझ्या बायकोला टच करण्याची हिंमत कशी होते त्याची? मान्य तुम्हाला नाही आवडलं, पण मग ही गोष्ट त्यांना नीट सांगता आली नसती. हात उगारायची काय गरज होती राजवीर? राजवीर ते ओपन माइंडेड आहेत, त्यांच्याकडे असं हात वगैरे धरणं अगदी नॉर्मल असतं. हे नॉर्मल आहे हा? म्हणजे एका परक्या पुरुषाने तुम्हाला हात लावायचा, टच करायचं हे नॉर्मल आहे? असा कधीपासून विचार करायला लागला तुम्ही? तुम्ही नीट विचार करून बोला, भान ठेवा. मनवा नाही, विचार करण्याची गरज तुम्हाला आहे, मला नाहीये. ही काय पद्धत झाली का गुणाची वागायची? म्हणजे मी त्याच्यावर हात उचलला, त्याचा अपमान केला, तर तुम्हाला का दुखतंय? एवढी काळजी वाटते त्याची? माझ्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे तो? म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? उगाच कळत नाही अशी नाटकं करू नका मला. आधी मला वाटत होतं की तुम्हाला कळत नाही की तो मुद्दाम तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतोय, पण आता मला असं वाटतंय की तुम्हाला ते आवडत होता, म्हणून तो केला ना, म्हणून त्रास होतोय तुम्हाला. राजवीर, तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय? तुम्ही दोघं शांत व्हा बरं. उगाच वाद का वाढवताय? माईमध्ये बोलू नको प्लीज. आता मला कळलंच पाहिजे माझ्याबद्दल यांना काय वाटतं. काय म्हणवा? माझ्याशी बोलताना सतत तुमचा चेहरा उतरलेला असायचा, स्माईल नसायचं. मी 1760 वेळा तुम्हाला सांगितलं की मनवा स्माईल करा, स्माईल करा. तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही काय केलं? भांडलात ना माझ्याशी. आणि मग त्याच्याशी बोलताना कुठून यायचं स्माईल? त्या चेहऱ्यावर आनंद कसं काय यायचा? आणि काल काय तर तो जेवला नाही म्हणून तुम्ही जेवण द्यायला गेलात त्याला, घरात बाकीचे लोक नव्हते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, बेडरूम ही नवरा बायकोची पर्सनल जागा असते, एवढी अक्कल नाही त्याला. आणि त्याला अक्कल नसेल, तुम्हाला कळत नाही? आपल्या बेडरूम मध्ये कोणी आलेलं मला आवडत नाही, मला चालत नाही, हे माहिती आहे ना तुम्हाला. आपल्या घरातले लोक सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय तिकडे येत नाही, आणि तो परका माणूस आपल्या बेडरूम पर्यंत येतो.
आणि बेडरूम मध्ये काय काम होतं त्याचं, आणि तो कसाही वागला असेल, तुम्ही तुमच्यावर ताबा ठेवायला पाहिजे होता मनवा. मी कमी पडतो तुम्हाला? राजवीर बस. तुम्हाला कळतंय तुम्ही संशय घेताय माझ्यावर? मला ना तुम्ही संशय घेताय माझ्यावर. मनवा पुरे आता. वाद कुठल्या कुठे घेऊन जातेस? नाही नाही माई प्लीज मला आज बोलू दे यांच्याशी. बोला. तुम्ही माझ्यावर संशय घेताय? तुम्ही मला आता म्हणालात ना की तुम्ही मला 1760 वेळा सांगितलं स्माइल करा, मी स्माइल नाही करायचंय. तसंच 1760 वेळा तुम्ही मला हे पण म्हणायचं की स्वतःपेक्षा जास्त विश्वास तुमचा माझ्यावर आहे. काय झालं मग? कुठे गेला तो विश्वास? बोला ना, कुठे? राजवीर, हे तुमचं प्रेम आहे माझ्यावर. मी आतापर्यंत तुम्ही म्हणाल तसं वागले राजवीर, कारण मला वाटत होतं की कधी ना कधी तुम्हाला कळेल माझ्या मनात काय येते. ते म्हणतात ना प्रेमात खूप ताकद असते वगैरे, असं काही नाही. सगळं खोटं आहे. काही ताकद वगैरे नाही आपल्या प्रेमात. कारण तुमचा माझ्यावरचं प्रेमच खूप तकलादू आहे. सांगा ना मी काय नाही केलं राजवीर? तुम्ही मला म्हणालात की आई बाबांशी बोलायचे, मी नाही बोलले, मी त्यांच्याशी संबंध तोडले. मी त्यांच्याशी बोलू शकू नाही म्हणून तुम्ही माझा फोन फोडला. मी त्यांना भेटू शकू नये म्हणून तुम्ही मला शपथ घातली की घराबाहेर पडायचं नाही, आणि मी सगळं ऐकलं. सगळं ऐकलं मी तुमचं. नाही पण बरं झालं मी तुमचं ऐकलं म्हणून मला आज कळलं की तुमच्या मनात काय चाललंय. आज सगळे गैरसमज दूर झाले. तुम्ही माझ्या चारित्र्यावर संशय घेतला. तुम्हाला एकदाही माझ्या मनाचा विचार नाही करावा वाटला? इतका घाणेरडा विचार तुम्ही राजवीर करूच कसं शकतात? तुम्ही माझ्यावर संशय कसा काय घेतला राजवीर? चालू तुमचं. तुम्हाला काय वाटलं ही रडायची नाटकं केली, आरडाओरडा केला म्हणजे तुम्ही बरोबर आहात? तसं नाहीये. आणि संशय तेव्हा असतो जेव्हा समोरच्या माणसाकडे पुरावा नसतो, पण माझ्याकडे पुरावा आहे. काय हे? काय है? आणि हे एवढ्यावरच थांबलंय ना? तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय? तुम्हाला लाज नाही वाटत वाटेल ते आरोप करताना? आणि स्वतःच्या बायकोवर नजर ठेवतो तुम्ही. आता मला सगळं कळतंय. तुम्ही मला घराबाहेर जायला बंदी घातली, मला शपथ दिली घराबाहेर नाही जायचं, यामागे काही काळजी वगैरे नव्हती. तुम्हाला माझ्यावरती संशय होता ना म्हणून तुम्ही हे सगळं केलं. एवढ्या खालच्या पातळीला राजवीर, तुम्हाला असं वाटू तरी कसं शकतं की मी तुमच्याशिवाय दुसरा कोणाचा विचार करू शकते? एवढा तरी विश्वास ठेवायचा ना माझ्यावर. खूप खूप विश्वासाच्या गोष्टी करताना तुम्ही. आज मी तुम्हाला सांगते विश्वास काय असतो.
अख्ख्या गावात जेव्हा साखरपुड्याची तयारी झाली होती, सगळे लोक जमले होते आणि तुम्ही साखरपुडा मोडला ना, तेव्हा आई बाबा नितीश खूप चिडले होते तुमच्यावर, म्हणाले नाही लग्न करायचं. पण तरी मी त्यांच्या विरोधात उभे राहिले आणि मी तुमच्याशी लग्न केलं. त्यांना पटवून दिलं की नाही राजवीर खूप चांगले आहेत, त्याला विश्वास म्हणतात. मला सांगा मी काय नाही केलं तुमच्या मनाप्रमाणे राजवीर? एक गोष्ट सांगा मला. तुम्ही म्हणाला शाळा सोडा, मी शाळा सोडली. पथनाट्य सोडा, मी पथनाट्य सोडलं. डान्स सोडा, मी डान्स सोडला. आई बाबांशी बोलायचं नाही, मी तेही ऐकलं. एक गोष्ट सांगा मी नाही ऐकली. आणि ह्या सगळ्याच्या बदल्यात मला काय मिळालं? हे सगळं, हा संशय, हा अविश्वास, ही किंमत केली तुम्ही आपल्या प्रेमाची. मी खूप मनापासून प्रेम केलं तुमचं, खूप मनापासून. आणि त्याच्या बदल्यात मला हे सगळं मिळणार असेल तर मला नको हे सगळं. मी या घरात ज्या विश्वासाने आले होते ना, त्यातली एकही गोष्ट आता शिल्लक नाहीये ते. आणि अशा घरात मला राहायचं नाहीये. ज्या विश्वासाने मी या घरात आले होते त्यातली एकही गोष्ट आता शिल्लक नाहीये ते. आणि अशा घरात मला राहायचं नाहीये. तुमच्या या संशयाने, या वेड्या प्रेमाने सगळं संपवलं राज. मला नाही राहायचं. रागाच्या भरात चुकीचा डिसिजन घेऊ मी नका. चुकीचा डिसिजन घेत नाहीये. चुकीचा डिसिजन मी घेतला होता जेव्हा मी माझं अस्तित्व विसरून तुमच्याप्रमाणे वागायला लागले होते. मी तेव्हा स्वतःला थांबवायला हवं होतं. मी नाही थांबू शकत इथे. वेडेपणा करू नका. मी या घरात तुमची पत्नी म्हणून राहू शकते, गुलाम म्हणून नाही. आणि मला एक गोष्ट कळत नाही, घरात एवढी लोक असताना त्याला सतत तुमच्याकडे काय काम होतं? आणि आनंद सेलिब्रेट करायचा होता ना त्याला. मग हात हातात घेण्याची काय गरज होती? माझ्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे तो. बेडरूम ही नवरा बायकोची पर्सनल जागा असते, एवढी अक्कल नाही काय हे? काय हे? तुमची साथ सहवास कधीच सोडणार नाही. मी सतत तुमच्या सोबत असेल. मी तुमच्यावर कधीच संशय घेणार नाही. माझ्यापेक्षाही जास्त विश्वास माझा तुमच्यावर असेल.
पाशी जवळी राहा. मला माहिती असतं तुम्ही इतक्या प्रेमाने रंगाला होणार आहे, तर मी नाही म्हणालोच नसतं.